आज आपण फर्स्ट युनिटमधलाच नेक्स्ट पार्ट स्टडी करणार आहोत आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ही स्लाइड बघितली होती, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन. आणि हीच आपण पुढे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत की इरिगेशनच्या कोणत्या कोणत्या क्लासिफिकेशन मेथड आहेत ते. तर आपण पहिले मेन मेथड बघूया कोणते आहे. सरफेस इरिगेशन आहे, सब सरफेस इरिगेशन आहे, स्प्रिंकलर इरिगेशन आहे, ड्रिप इरिगेशन आहे. तर सब सरफेस इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन अँड ड्रिप इरिगेशन हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आणि डिटेलमध्ये. आता आपण सरफेस इरिगेशनवर डिस्कस करणार आहोत. तर सरफेस इरिगेशन हे सब डिवाइड केले आहे फ्लडिंग मेथडमध्ये, फरो मेथड आणि कंटूर फार्मिंग. तेच फ्लडिंग मेथड जे आहे त्याला परत वाईल्ड फ्लडिंग आणि कंट्रोल्ड फ्लडिंगमध्ये डिवाइड केलं आहे. कंट्रोल फ्लडिंगचे परत सब क्लासिफिकेशन केले आहे. ते जे आहेत ते फ्री फ्लडिंग, कंटूर लॅटरल्स, बॉर्डर स्ट्रिप, चेक फ्लडिंग, बेसिंग फ्लडिंग अँड झिगझॅग फ्लडिंग. सो लेट अस सी वन बाय वन. पहिले आपण बघूया सरफेस इरिगेशन. तर व्हॉट इज सरफेस इरिगेशन? The irrigation water is applied by spreading in the form of sheet or small streams on the land to be irrigated. तर जे इरिगेशन वॉटर आहे ते असं अप्लाय केलं जातं, स्प्रेड केलं जातं इरिगेशन वॉटरला इन द फॉर्म ऑफ शीट और वी कॅन से और स्मॉल स्ट्रीम्स ऑन द लँड टू बी इरिगेटेड. नेक्स्ट सरफेस इरिगेशनला फर्दर डिवाइड केले आहे 3 मेथड्समध्ये, जे की आपण मागे फ्लो चार्टमध्ये बघितलंच आहे, फ्लडिंग, फरो अँड कंटूर फार्मिंग मेथड. तर ह्या ज्या सगळ्या वरच्या मेथड्स मेन्शन केलेल्या आहेत ते सरफेस इरिगेशन्समध्ये येतात. ऑल द अबाव मेथड्स ऑफ सरफेस इरिगेशन्स आर ॲडॉप्टेड फॉर पेरिनियल इरिगेशन सिस्टीम. तर या सगळ्या ज्या वरच्या तिन्ही मेथड आहे ते पेरिनियल इरिगेशन सिस्टीमसाठी ॲडॉप्ट केलेले आहे. तर पेरिनियल इरिगेशन सिस्टीम हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलंच आहे की व्हॉट इज पेरिनियल इरिगेशन सिस्टीम अँड व्हॉट आर द पेरिनियल क्रॉप्स. सो इफ एनीवन इज हॅविंग डाऊट इन दिस दॅट व्हॉट इज पेरिनियल इरिगेशन, सो वॉच द प्रिव्हियस लेक्चर so that your doubt will get clear. And next is the inundation irrigation. As earlier I have told you that inundation irrigation is also known as flood irrigation system. So this irrigation system adopts only the wild or uncontrolled flooding method of irrigation. Now we will see wild flooding method. Wild flooding method ही एकदम जुनी आणि पहिली मेथड आहे ऑफ ॲप्लिकेशन ऑफ वॉटर टू द लँड. ह्या मेथडमध्ये पण वॉटर आहे ते स्प्रेड केल्या जातं इन द फॉर्म ऑफ शीट, पण याच्यामध्ये अगोदर लँडचं प्रिपेरेशन केल्या जात नाही इन द फॉर्म ऑफ बॉर्डर और वी कॅन से फील्ड डिचेस. वॉटर जे आहे ते डायरेक्टली अलाव केलं जातं फ्लो द नॅचरल स्लोप ऑफ द लँड इन वाईल्ड फ्लडिंग मेथड. ही आहे नेक्स्ट कंट्रोल फ्लडिंग. कंट्रोल फ्लडिंगमध्ये इरिगेशन वॉटर जे आहे अप्लाय केलं जातं बाय स्प्रेडिंग इट ओव्हर द लँड. ज्या लँडला इरिगेट करायचं आहे त्या लँडवरती हे वॉटर स्प्रेड केलं जातं आणि प्रॉपर कंट्रोल असतो ह्या केसमध्ये फ्लो ऑफ वॉटरवरती, किंवा किती क्वांटिटी ऑफ वॉटर आपल्याला अप्लाय करायचं आहे या गोष्टीवर पण कंट्रोल असतो कंट्रोल फ्लडिंगमध्ये. तर ह्या मेथडमध्ये आहे ते लँडचं प्रिपेरेशन केलं जातं अगोदर बिफोर ॲप्लिकेशन ऑफ वॉटर. सो लँड इज प्रॉपरली ग्रेडेड. तर ग्रेडेड म्हणजे लँडची लेवलिंग केल्या जाते व्यवस्थित. आणि लँड ग्रेडिंग जी आहे ती इट परमिट्स द युनिफॉर्म अँड इफिशियंट ॲप्लिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर तर विदाऊट एक्सेसिव्ह इरोजन. म्हणजे जास्त काही इरोजन होऊ देत नाही जेव्हा आपण लँड ग्रेडिंग ऑलरेडी केलेली असते तेव्हा. आणि सेम टाईमवर आपल्याला ॲडिक्वेट सरफेस ड्रेनेज पण ते प्रोव्हाइड करतं. लँड ग्रेडिंग ऑपरेशन जो आहे तो एरियावर डिपेंड आहे. म्हणजे जो लँड ग्रेडिंग ऑपरेशन आहे एखाद्या एरियासाठी आपण करतो आहे तो डिपेंड कशावरती आहे, तो एका टोपोग्राफी
जी आहे एरियाची त्याच्यावरती डिपेंड आहे, किंवा सॉईल टाईपवरती, सॉईल डेप्थवर डिपेंड आहे, किंवा मग क्रॉप्स जे आपण ग्रो करणार आहे त्याच्यावर पण लँड ग्रेडिंग ही डिपेंडेंट असते. सोर्स ऑफ वॉटर सप्लाय, किती सोर्स आहे वॉटरचा त्याच्यावर डिपेंड आहे. आणि मेथड ऑफ इरिगेशनवरती लँड ग्रेडिंग हे डिपेंडेंट आहे. सो द लँड इज प्रॉपरली ग्रेडेड अँड ॲग्रिकल्चरल फील्ड्स आर डिवायडेड इंटू स्मॉल युनिट्स बाय लेवीज. तर आता लेवीज नेक्स्ट ह्या डायग्राममध्ये लेवीज दाखवली आहे. तर लेवीजचं मीनिंग आहे की इट इज ॲन एम्बार्कमेंट बिल्ड टू प्रिव्हेंट द ओव्हरफ्लो ऑफ रिव्हर. तर ही जी एम्बार्कमेंट बिल्ड केलेली आहे या इमेजमध्ये दिसते आहे. सो इट इज वी कॅन से अ वॉल. एम्बार्कमेंट म्हणजे एक वॉल बिल्ड केलेली आहे इथे एक. तर ती वॉल आपण विथ द हेल्प ऑफ स्टोन्स पण बिल्ड करू शकतो, किंवा विथ द हेल्प ऑफ सॉईल पण बिल्ड करू शकतो. हे कशासाठी असतं की प्रिव्हेंट करण्यासाठी, टू प्रिव्हेंट अ रिव्हर फ्लडिंग अँड एरिया. म्हणजे एखादा एरिया फ्लडिंगपासून प्रिव्हेंट करण्यासाठी, रिव्हर फ्लडिंगपासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हे एम्बार्कमेंट बिल्ड करतो. नाव नेक्स्ट वी विल सी व्हॉट आर द वेरियस टाईप्स ऑफ कंट्रोल्ड फ्लडिंग. तर फर्स्ट आहे फ्री फ्लडिंग, सेकंड आहे कंटूर लॅटरल्स, थर्ड इज बॉर्डर स्ट्रिप्स, फोर्थ इज चेक बेसिन्स, and fifth is basin flooding, sixth is zigzag method. फ्री फ्लडिंग मध्ये काय होतं, फ्री फ्लडिंग कन्सिस्ट ऑफ डिवायडिंग द एंटायर लँड टू बी इरिगेटेड इंटू अ स्मॉल स्ट्रीप. फ्री फ्लडिंगमध्ये जो एंटायर लँड आहे ज्याच्यावर आपल्याला इरिगेशन करायचं आहे त्याला डिवाइड केलं जातं इंटू स्मॉल स्ट्रिप्स. So this land is divided by number of field channels or levees known as laterals. तर ह्या इमेजमध्ये आपल्याला दिसतं आहे ग्रीन कलरचे जे दिसतं आहे आपल्याला, तर हे ग्रीन कलरचं जे आहे त्याला आपण लेवीज म्हणू. आणि जो मधला एरिया आहे दॅट इज नोन ॲज द चॅनल्स. सो ह्या एरिया विथ द हेल्प ऑफ लेवीज आपण ह्या एरियाला डिवाइड केला आहे. आणि हे जे चॅनल्स आहे ते परपेंडिक्युलर आहे. दिस लॅटरल्स मे बी आयदर ॲट द राईट अँगल्स. तर हे जे लॅटरल्स आहेत ते राईट अँगल असू शकतात टू द साईड्स ऑफ द फील्ड, किंवा ॲट द राईट अँगल्स टू द कंटूर लाईन्स. तर हे जे कंटूर लॅटरल्स आहे ते आपण कुठे यूज करतो, ते जिथे हायर स्लोप आहे तिथे आपण कंटूर लॅटरल्सचा यूज करतो, जिथे स्लोप जास्त आहे. आणि फ्री फ्लडिंग जो आहे जिथे माइल्ड आणि प्लेन स्लोप आहे तिथे आपण फ्री फ्लडिंगचा यूज करतो. तर ह्या डायग्राममध्ये जे दाखवलं आहे तुम्हाला, दिस इज द फ्री फ्लडिंग. एक ह्या परपेंडिक्युलर जे दाखवले आहे ह्या डायग्राममध्ये लेवीज, ह्या इमेजमध्ये जे लेवीज दाखवले आहे त्याला पण परपेंडिक्युलर एक मेन चॅनल आहे. आणि त्या मेन चॅनलमधून ह्या सब चॅनलमध्ये म्हणजे पाण्याचा जो फ्लो आहे, म्हणजे हे तिथून फील्डला इरिगेशन आपण सप्लाय करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला वाटेल की हे डेप्थ आता इट इज सॅटिस्फाईड फॉर दॅट क्रॉप, देन वी कॅन stop that water at a particular end. Then contour laterals. So this is a special case of free flooding in which the field channels or laterals are aligned approximately along the contour lines. In this method irrigation is possible only on sides of the laterals. तर ही राईट साईडला जे ॲरो दिसतोय डाऊनवर्ड साईडला दाखवलेला, सो वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम अपवर्ड डायरेक्शन टू द डाऊनवर्ड डायरेक्शन. तर ती आहे आपली मेन डिच. आणि त्याला जे परपेंडिक्युलर दिलेले आहेत दॅट आर नोन ॲज द कंटूर लॅटरल्स. आणि हे जे ॲरोज दाखवले आहे पॉईंट, तर ह्या पॉईंटमधून पाणी जे आहे पाण्याचा सप्लाय केला जातो त्या लॅटरल्समधून
फील्डला आणि एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत ते वॉटर जे आहे लॅटरल्समधून त्या फील्डवरती सप्लाय केलं जातं. आणि पुढे तुम्हाला दिसतं आहे चेक. सो दिस चेक्स आर यूज टू स्टॉप दी वॉटर ॲट सर्टन लिमिट सो दॅट soil erosion should not happen and wastage of water ते पण व्हायला नाही पाहिजे. सो चेक इथे दिलेले आहेत. नेक्स्ट आहे बॉर्डर स्ट्रीप मेथड. बॉर्डर स्ट्रीप मेथड जी आहे ती कंट्रोल फ्लडिंग टाईप ऑफ इरिगेशन आहे आणि हीच मेथड जी आहे ती इंडियामध्ये कॉमनली यूज केलेली आहे. ह्या मेथडमध्ये लँडला डिवाईड केलं आहे नंबर ऑफ स्ट्रिप्समध्ये. त्याला आपण लो लेव्हीज ज्याला आपण बॉर्डर्स पण म्हणतो त्यांनी त्या लँडला डिवाईड केलं आहे. आता या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे आणि हे मध्ये जे लेवी दिसत आहे किंवा तुम्ही त्याला बॉर्डरसुद्धा म्हणू शकतात. विथ द हेल्प ऑफ दॅट बॉर्डर दिस लँड इज डिवायडेड इंटू स्ट्रिप्स अँड दिस मेथड डिवाइड्स द फील्ड इंटू स्ट्रिप्स. तर ही जी स्ट्रिप्स आहे जे आहे ते गाईड करतं वॉटरला टू फ्लो इन द फॉर्म ऑफ थिन शीट विथ नॉन इरेसिव्ह वेलॉसिटी. तर नॉन इरेसिव्ह वेलॉसिटी म्हणजे की तिथे ते जे फ्लो ऑफ वॉटर आहे ते अशा वेलॉसिटीनी फ्लो होतं म्हणजे की त्याच्या थ्रू सॉईलचं इरोजन नाही व्हायला पाहिजे आणि जो सप्लाय आहे तो स्टॉप केला जातो वेन द रिक्वायर्ड डेप्थ ऑफ वॉटर इज अचीव फॉर इरिगेशन. तर ही जी ईच स्ट्रीप जी आहे इट इज कन्स्ट्रक्टेड विथ द स्लोप विच वॅरीज. तर स्लोप कितीने वॅरी करतो फ्रॉम 0.2 to 0.5% अँड दिस मेथड इज सुटेबल फॉर लो अँड मीडियम सॉईल. लो अँड मीडियम सॉईल मीन्स permeability of the soil, it should be low or either it should be medium. For such type of soil this border strip method is suitable. नेक्स्ट आहे ही इमेज दिलेली आहे बॉर्डर स्ट्रीप मेथडची. नंतर बघूया चेक फ्लडिंग. चेक फ्लडिंगमध्ये क्रॉप इज डिवायडेड इंटू सम प्लॉट्स विच आर लेवल्ड बाय चेक्ड ऑर बर्न्स. सो इमेज बघूया. हा एक प्लॉट दिलेला आहे त्या प्लॉटला डिवाईड केलेला आहे विथ द हेल्प ऑफ लेव्हीज आणि इथून डिचमधून वॉटर फ्लो होत आहे. तिथे काही ओपनिंग्स पण दिल्या आहे ज्याच्या थ्रू आपण पाणी त्या फील्डवरती सप्लाय करू शकतो. वी कॅन सप्लाय द वॉटर फॉर इरिगेशन ऑन दिस प्लॉट. Water from field channel is allowed to enter to each plot or check basin and the plots are flooded to the required depth. Thank you. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे राहिलेल्या मेथड्स आहेत त्या कवर करणार आहे. दॅट आर झिगझॅग मेथड अँड ऑल्सो स्प्रिंकलर ड्रिप इरिगेशन. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.